गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आता हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये रुग्णाला उपचार न देणं ही रुग्णालयाची चूक असल्याचं म्हटलंय। पाहूयात। तनिषा भिसेंचा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच। मंगेशकर रुग्णालयावर नीतिमत्ता भंगाचा ठपका। चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सादर। पुण्यातल्या गर्भवती तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणी आता रुग्णालयाची चूक असल्याचं स्पष्ट झालंय। आरोग्य विभागाने स्थापन केलेल्या 5 सदस्यीय समितीने प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय। या समितीने रुग्णालयामध्ये जाऊन संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली, आवश्यक कागदपत्र ताब्यात घेत तपास केला। या समितीच्या अहवालानुसार रुग्णालयात दाखल करून घेणं तसंच रुग्णावर उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय नीतिमत्ता पाळण्याचे संकेत आहे। या प्रकरणामध्ये वैद्यकीय नीतिमत्तेसंबंधीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते। मंगेशकर रुग्णालयानं पेशंटला ऍडमिट करून न घेणं ही मोठी चूक आहे। या प्रकरणाचा सविस्तर अहवाल येत्या 2 ते 3 दिवसात सादर केला जाणार आहे। गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांना 28 मार्चला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं होतं। मात्र रुग्णालयानं 10 लाखांच्या अनामत रकमेसाठी तगादा लावला। वेळेवर उपचार न झाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। दरम्यान चौकशी केली जाते, चौकशीत जे स्पष्ट होईल त्यानुसार कारवाई होईल अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। आदेश दिले, चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे आणि त्यामुळे चुकीच्या या सगळ्या झालेल्या प्रकारावरती जे कोणी दोषी असतील, संस्था असेल, व्यक्ती असेल, त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल। असं आहे, कारवाई कोणावर करायची, काय कसे, आता ती चौकशी लावलेली आहे, चौकशीतली जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे होईलच ना। दरम्यान एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावरून टीका केली। मंगेशकर रुग्णालयातला हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणार आहे। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। तर इस्पितळ हे माणुसकी दाखवायची जागा असते असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। नंतर याच्यावर कारवाई पण होईल, पण एक मृत्यू झाला त्याचं काय, एक जीव नाही, त्याच्याबरोबर एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्याचं काय। यामध्ये जे दोषी असतील त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे। सरकार चौकशी करत आहे। इस्पितळ ही किमान माणुसकी दाखवायची जागा आहे। ते किती मोठा असू द्या, ते अंबानीचा असू द्या, अडाणीचा असू द्या का मंगेशकरांचा असू द्या, किमान माणुसकी दाखवायची जागा कुठला असेल ते इस्पितळ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकानं तो विचार केला पाहिजे। धंदा होतो ना, माणसं मारण्याचा धंदा करू नका। पुण्यातल्या तनिषा भिसे प्रकरणानंतर खासगी आणि धर्मादाय रुग्णालयामध्ये रुग्णांना कशी वागणूक मिळते हे समोर आले। त्यात चौकशी समितीच्या अहवालात सुद्धा मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला। पैसे नाहीत त्यामुळे उपचार न करणं हे योग्य नसल्याचं म्हटलंय। आता चौकशीच्या सविस्तर अहवालातून अजून कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।